नमस्कार मित्रांनो, मी गिरीश मातेरलावर ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करतो। गडचिरोलीच नाही तर संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं विधानसभा क्षेत्र म्हणजे अहिरी विधानसभा क्षेत्र। या ठिकाणी युतीचे उमेदवार उभे असलेले महाराष्ट्राचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम, त्याचबरोबर त्यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे जे उभे आहेत माजी मंत्री राजा अमरीशराव महाराज, त्याचबरोबर माजी आमदार दीपक आत्राम ते अपक्ष म्हणून उभे आहेत, त्याचबरोबर संदीप कोरत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उभे आहेत। आणि सगळ्यात चुरशीची गोष्ट अशी की धर्मराव बाबांची कन्या भाग्यश्री आत्राम हे शरद पवार गटाकडून उभे आहेत। त्याचबरोबर बच्चू कडूंचा पहिल्यांदा या ठिकाणी प्रवेश होतोय, प्रहारकडून उभे आहेत नीता तलांडी, त्याचबरोबर काँग्रेसमध्ये राहुल सुद्धा बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे ते म्हणजे हनुमंतू मडावी। या सगळ्या उमेदवारांमधून जनता कोणाला कौल देणार हे आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून थेट जनतेमध्ये जाऊन आपण जाणून घेऊया। तर चला जनतेमध्ये। अहिरी विधानसभातील एटापल्ली या ठिकाणी आपण आलेलो आहोत। ग्राउंड रिपोर्ट आपण सामान्य जनतेला विचारत आहे प्रश्न, कुठल्याच पक्षाचे कार्यकर्ता नसून हे सामान्य जनता आहे। आणि या जनतेला आपको क्या लगता है कि ये चुनाव में जैसे राजा अमरीशराव महाराज माजी राज्य मंत्री वो भी खड़े हैं, बाबा की बेटी खड़े हैं और बाबा खड़े हैं, तो क्या लगता है आपको? मैं ये कहना चाहता हूँ कि हमें सबसे पसंद, हम तो बीजेपी को वोट करता हूँ, बीजेपी को चाहता हूँ। अगर बीजेपी के इस पे जो भी सिंपल है हम उसको ही वोट देंगे, चाहे बाबा रहे, चाहे अमरीशराव रहे, चाहे उसका लेती रहे, हम बीजेपी के चाहते हैं, हम बीजेपी को वोट देंगे। लास्ट टाइम पे अमरीशराव महाराज जी भाजपा के चिन्ह पे खड़े हुए थे, तो इस बार उनको जो टिकट नहीं मिली उस कारण वो अपक्ष खड़े हैं, तो क्या उनके बारे में आपकी राय क्या रहे? उसके लिए हम एक्चुअली जो महाराजा उसको भी हम पसंद करते हैं और वो एक्चुअली फिटनेस के है, लेकिन हम बीजेपी को ही वोट देंगे, लेकिन हम उसको पसंद करते हैं महाराज को। या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण एटापल्ली येथील एका सलूनच्या दुकानात आलेलो आहोत। आणि जिथे सलूनचं दुकान असं असतं की बा समाजातील प्रत्येक घटक या ठिकाणी येत असतो आणि इथे चर्चा वगैरे होत असतात। त्यासाठी सलून या शॉपचे जे मालक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या भागामध्ये नेमकी विधानसभेची हवा कोणाची आहे। अमरीशराव महाराज यांचं सध्या ठीक आहे, बाकी सर्व काही कमी दिसून राहिलं आहे। अमरीशराव महाराज येण्याची शक्यता आहे। कोण येणार? अमरीशराव महाराज असं वाटतं तुम्हाला? का बरं येणार असं वाटतं? विकास कामं केली नाही, त्याच्या हातचंच काम निघालं। अच्छा, त्यांच्या हातात आहे। अच्छा, राष्ट्रवादी नाही येणार? ठीक आहे, धन्यवाद। अहिरी विधानसभा खूप जास्त अतिशय खूप जास्त असल्यामुळे इथं किमान 2 व्यक्तीमध्ये टफ चालणार आहे, बाप आणि लेकीमध्ये। आता बघू येत्या 20 तारखेला काय होणार। बाप आणि लेकीबाबत आपण जे बोलत आहात, पण या ठिकाणी अजून एक म्हणजे माजी मंत्री अमरीशराव महाराज ते सुद्धा उभे आहेत। तर असं वाटत नाही का तुम्हाला की या ठिकाणी तिहेरी लढत होणार? की आपण दुहेरी म्हणत आहे पण तिहेरी लढत होणार असं वाटत नाही आपल्याला? तसं तर वाटते, पण दोघांमध्ये असं म्हणता येईल का दोघांमध्ये जे आहे ती खूप जास्त राहणार। आणि अमरीशराव महाराज जे आहे ते किमान काही भागातच नाही महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीच्या धर्तीवर आज आपण एटापल्ली येथील एका चहाच्या टपरीवर आलेलो आहे, जिथे समाजातील सगळ्या प्रकारचे घटक इथे चहा प्यायला येतात। आणि नेमकं याच ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य जनतेचा कल काय आहे हे आपण जाणून घेऊया। भैया आप बताइए, ये जो चुनाव होने जा रहा है, ये चुनाव में अभी किसकी चलती है, कौन आमदार बन सकता है ऐसा आपको लगता है? बाबा साहब धर्मराव बाबा साहब बनने वाले हैं। धर्मराव बाबा, ऐसा आपको क्यों लगता है कि बाबा आत्राम बनेंगे आमदार? क्योंकि बाबा साहब जो है बहुत काम भी किए समझ लो, और पहाड़ी में जो लोग जो है नहीं उनके बहुत लोग लगा दिए हैं वहाँ पे, तो उसके हिसाब से बाबा साहब आने का संभावना है। इनके एटापल्ली बोलने से ये आदिवासी एरिया है, और आदिवासी एरिया है तो यहाँ पर सबसे ज़्यादा जनसंख्या जो है आदिवासी लोग ही है यहाँ पे। तो अभी हमारे भैया ने जैसा बताया कि धर्मराव बाबा जी आ सकते हैं। अभी मैं तो गवर्नमेंट सर्वेंट हूँ तो अभी किसी का पक्ष नहीं लेना चाहूँगा, लेकिन जो भी आए अपने ये इस क्षेत्र का विकास करे।
या ठिकाणी आपण आलेलो आहो गडचिरोली जिल्ह्यातील अति संवेदनशील आणि नक्षलग्रस्त एटापल्ली भागातील, एटापल्ली तालुक्यातील, आयरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली या गावामध्ये माझ्यासोबत आदिवासी बांधव आहेत, त्याचबरोबर बंगाली बांधव आहे आणि एक तरुण शिकलेला या ठिकाणचा बेरोजगार या ठिकाणी माझ्या समक्ष आहेत. आपण सगळ्यांकडनं जाणून घेऊया ग्राउंड रिपोर्ट, ही वास्तविकता या निवडणुकीमध्ये यांच्या मनामध्ये काय दडलेला आहे नेमका आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते अंकल, आपका स्वागत करता हूँ. आप बताइए ये इलेक्शन के बारे में, जो विधानसभा इलेक्शन होने जा रहा है, इसके बारे में आपको क्या लगता है, किसकी हवा है और कौन चुन के आना चाहिए? हवा तो यहाँ बहुत जन का दिख रहा है, किसी का मतलब ज़्यादा कम नहीं दिख रहा है, सभी का बराबरी दिख रहा है. लेकिन यहाँ का जो अभी सत्ता पक्ष में है वो है धर्मराव बाबा आत्राम, जो गवर्नमेंट से, वर्तमान गवर्नमेंट से जुड़ के है. लेकिन यहाँ का कामकाज अगर अच्छा करेंगे तो वो तो अभी अपक्ष में है, वो है अमरीश राव आत्राम जी. वो सबसे काम अच्छा किया जितना दिन था, उसका ऊपर हमारा भरोसा है, बाकी लोगों का मालूम नहीं. और वर्तमान में जो है उन्होंने तो अभी तक आप लोग ही देख लीजिए कहाँ तक रोड घाट कैसे क्या तैयारी है, तो बहुत दिन से है. लेकिन कामकाज का बारे में मेरा हिसाब से अमरीश राव आत्राम वही सबसे अच्छा है. आपल्याला काय वाटते या इलेक्शन मध्ये कोण यावं आमदार म्हणून? आपल्या भागातला आमदार कोण झाला पाहिजे आदिवासी समाजातून? हेच आता अमरीशराव बाबा. एकंदरीत एटापल्ली तालुक्यातील आजच्या ग्राउंड रिपोर्टनुसार आपल्याला हे जाणवलं की प्रॉपर शहरातील एटापल्ली शहरामध्ये धर्मराव बाबा आत्राम, राजे अमरीशराव महाराज व भाग्यश्री आत्राम यांच्याबाबतच्या संमिश्र प्रतिक्रिया या लोकांनी आपापल्या पद्धतीने दिल्या. काही दबक्या आवाजात दिल्या, काही लोकांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला, परंतु काही लोकांनी ज्या कोणत्या प्रतिक्रिया दिल्या या तिघांबाबत दिलेल्या असून पण त्यामध्ये सुद्धा धर्मराव बाबा आत्राम आणि राजे अमरीशराव यांच्यामध्ये लढत ही चुरशीची होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण एटापल्लीचा जर आपण विचार केला, आपण आदिवासी पाड्यावर गेलो, सामान्य नागरिकांशी चर्चा केलं, त्याच्यामध्ये धर्मराव बाबा आत्राम आणि राजे अमरीशराव यांच्या दोघांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. परंतु येणाऱ्या 20 तारखेलाच नक्की कळणार की लोकांच्या मनामध्ये काय आहे आणि लोकांच्या होटात काय आहे. तोपर्यंत बघत राहा ग्राउंड रिपोर्ट.